लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पिशोर येथे पंप चालकाकडून अतिक्रमण, शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा। माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी महसूल अधिकाऱ्यांना बोलावून अतिक्रमण काढण्याचे दिले होते निर्देश। बातमी आहे कन्नड येथून। कन्नड तालुक्यातील पिशोर ते भारंबा तांडा रस्त्यावर अंजना नदीकाठी एका पेट्रोल पंप चालकाने शासनाचे नियम धाब्यावर बसवून पंप सुरू केला। याशिवाय नदी आणि समोरील पांधी नाल्यावर अतिक्रमण करून प्रवाह अडवल्याचा आरोप दीपक रायभान जाधव यांनी केला आहे। त्यांनी बांधकाम विभागाकडे लेखी तक्रार केली। अतिक्रमण आणि नियमबाह्य कारभाराची चौकशी करून तात्काळ कारवाई करावी, अन्यथा आत्मदहनाशिवाय पर्याय नाही, असे निवेदनात नमूद केले आहे। जाधव यांची गट क्रमांक 421 मध्ये शेती आहे। त्यांच्या शेतासमोर पांधी नाला असून त्याद्वारे अंजना नदीत पाणी वाहते। सय्यद रऊफ यांनी याच ठिकाणी शासनाच्या नियमांना हरताळ फासून पेट्रोल पंप उभारला। कमी आकाराच्या नळकांडी पाईपमुळे नाल्याच्या पाण्याचा प्रवाह अडला, त्यामुळे पाणी शेतात साचते आणि शेतकऱ्यांचे नुकसान होते। पंप मालकाने नदीकाठी अद्रक धुण्याचे मशीन बसवले, त्याचे पाणी आणि गाळ थेट नदीत सोडले। एवढ्यावरच न थांबता त्याने नदीपात्रात अतिक्रमण करून विहीर खोदली। त्यानंतर 2,500 चौरस फूट पक्के बांधकाम सुरू केले। त्यामुळे नदीच्या दुसऱ्या काठावर माझे अतिक्रमण नाहीच। 1 महिन्यापूर्वी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी महसूल अधिकाऱ्यांना अतिक्रमित ठिकाणी बोलावून कारवाईचे निर्देश दिले होते, मात्र अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याने कारवाई केलेली नाही। या संदर्भात सय्यद रऊफ यांच्याशी संपर्क साधला असता माझे अतिक्रमण सिद्ध झाल्यास मी स्वखर्चाने पाडण्यास तयार आहे, असे त्यांनी सांगितले। वाहत येत असलेले घाण पाणी हिंदू स्मशानभूमीत शिरून अंत्यसंस्कारात अडथळा निर्माण होणार आहे, असे जाधव यांचे मत आहे। किशोर गट क्रमांक 421 मधला शेतकरी असून माझ्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह होत आहे। त्याचे कारण किशोर पंप चालक सय्यद रऊफ यांनी नाल्यामध्ये अतिक्रमण केल्यामुळे व तसेच आमच्या हिंदू स्मशानभूमीमध्ये नदी पात्रामध्ये अतिक्रमण केल्यामुळे मोठ्या प्रमाणात आमचं नुकसान होत आहे। त्यामुळं सय्यद रऊफ यांचं अतिक्रमण लवकर हटवणे मी विनंती करतो की मला लवकरात लवकर न्याय द्यावा, नसता मी माझे स्वतःचे आणि माझ्या गावकऱ्यांमुळे लवकरात लवकर आत्मदहन करणार आहेत। एवढी शासनाने लवकरात लवकर दखल घेण्यात यावी ही विनंती करणार आहे। शासनाने याची लवकर दखल घेण्यात यावी ही विनंती। मी शेतकरी दीपक रायभान जाधव, गट नंबर 421। माझे शेत कोळंबी रोडला आहेत। जुना कोळंबी रोड म्हणजे पांदी रस्ता होता, त्या रस्त्याने बस जात होती। पांदी पिशोर शिवारमध्ये येते। त्या पांदी वरनळकांडी नाल्या टाकून बुजवून टाकली। SP पंप यांचे मालक रऊफ सय्यद यांनी तिथं एक गोडाऊन आणि पंप जाण्यासाठी रस्ता केला। SP पेट्रोलियम यांनी पंपाला येण्याची NOC कशाच्या आधारावर दिली। पंप दिगर शिवारमध्ये पडल्यानंतर त्या पंप दिगार शिवारमध्ये येतो, ठीक आहे, पण माझ्या शेतामध्ये पाऊस पडल्यानंतर त्या नाल्यामध्ये पाणी बसत नाही, त्यामुळे ते शेतात घुसते। माझ्या शेतात शेडनेट आहे। मी शिमला मिरचीची लागवड केली होती। पाणी शिरल्यामुळे माझे नुकसान मोठ्या नुकसानामध्ये झाले आहे। आजूबाजूच्या शेतामध्ये पण पाणी शिरले होते। तरी माझी विनंती आहे प्रशासनाला याची लवकरात लवकर दखल घेण्यात यावी।
नसता मी विभागीय कार्यालय समोर उपोषणाला बसेल. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर.